नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सावित्री नदीतील डम्पिंग ग्राउंड विरोधात तीव्र आंदोलन, प्रशासन धारेवर। सावित्री नदी पात्रात सुरू असलेल्या डम्पिंग ग्राउंड विरोधात आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले। यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत आंदोलनकर्त्यांनी निषेध नोंदवला। संस्थेचे संस्थापक राज पार्टे व अध्यक्ष निलेश कोळसकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। आंदोलनादरम्यान नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवकांनी थेट नदीपात्रातील डम्पिंग ग्राउंड स्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। यावेळी आपली माती आपली माणसं या संस्थेकडून स्थानिक लोकप्रतिनिधींचा निषेध करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली। दरम्यान कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्याशी राज पार्टे यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली। यावेळी एका महिन्याच्या आत डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री गोगावले यांनी दिले असल्याची माहिती देण्यात आली। या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच पोलादपूर शहर तक्रार निवारण कक्षाचा पाठिंबा मिळाला। पोलीस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले। यावेळी संस्थापक राज पार्टे, अध्यक्ष निलेश कोळसकर, ग्रामीण अध्यक्ष हरी पवार, कार्याध्यक्ष शिवाजी मालुसरे, प्रवक्ते संभाजी पार्टे, पत्रकार शैलेश पालकर, ग्रामीण कमिटी प्रवक्ते दीपक उतेकर यांच्यासह नगरपंचायत मुख्याधिकारी विनय शिपाई, नगराध्यक्षा स्नेहा मेहता, उपनगराध्यक्ष नागेश पवार, विरोधी पक्षनेते दिलीप भागवत तसेच इतर नगरसेवक उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदीप जाबडे, पोलादपूर। हॉटेलमध्ये उरलेलं अन्न प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये बांधून ठेवलेलं असं नद्यांमध्ये फेकल्याच्या नंतर अशी गाई जनावरं इथे येऊन खातात व त्यांच्या पोटामध्ये प्लास्टिक हे धातू जातो। त्याच्यामध्ये काही जनावरं सुद्धा इथं मेली जातात आणि हे अशुद्ध कचरा आहे। ह्याच्यासाठी पोलादपूरमध्ये कुठल्याही प्रकारचं स्थापन नाही आहे। गेले अनेक वर्षापासून कचरा हा नदीमध्येच पडतो। तरी ह्याच्यावरती आम्ही काढलेलं हे आंदोलन आहे। आजच्या आंदोलनामध्ये CEO साहेब आहेत, नगराध्यक्ष मॅडम आहेत, तसे सर्व नगरसेवक आहेत। आमची हात जोडून विनंती, आम्ही काय कोणाचं भरपूर नगरपंचायत झाल्यापासून किंवा त्याच्या अगोदरपासून हा कचरा इथं टाकला जात होता। की त्या लोकांनी अगोदरच्या जे कोण पदाधिकारी होते त्यांनी त्या गोष्टी करायला पाहिजे होत्या। ती काय आमच्या पक्षाचे असतील, त्याच्यावर विरोधी पक्ष असेल, विरोधी पक्षाने पण तेवढी चोख भूमिका मांडायला पाहिजे। माझ्या हिशोबाने विरोधकांचं कामच ते ती चोख मांडायला पाहिजे। मी त्यांना दोष पण देत नाही, जास्त जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे। आम्ही ते विरोधी नगरसेवक पण या तुम्ही सत्ताधारी तुमच्यावर आरोप करतायत, तर तुम्ही काय करत नाही यांची की स्थानिक लोकांची तक्रार आली, तुम्ही पण समजून घ्या। नगराध्यक्षांना मी 3 दिवसापूर्वी सांगितलं, मागच्या 15 दिवसाच्या अगोदर जेव्हा मी तिकडे गेलो त्याच्या अगोदर म्हटलं, वहिनी अशा तक्रारी आलेत, तिकडे आम्ही आंदोलन करणार आहे, तर जे काय कचरा वगैरे जे काय तुमच्या परीने जेवढं काय करता येईल तेवढं करा। त्या मॅडमनी ना तुमच्या कोणाच्या कानावर टाकलं का ना साधा प्रयत्न केला। एवढं होऊन तिसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही तिकडे गेलो, येतो 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 आणि नंतर अचानक त्यांचे मिस्टर बोलतात ती बाहेर गेली। आता तुम्हाला पत्रव्यवहार केलेला आहे, सगळं काय केलेलं आहे, 10चा वेळ आहे। आता तुम्ही सगळे हजर आहात। आम्ही मुंबईवरनं मी सकाळी पोहोचलो आणि खोपडवरून इथे सकाळी उठून आलो, ही सगळे आम्ही लोक आलोय, तुम्ही आलात। मग जे मुख्य पद आहे त्या पदाला काय महत्व आहे की नाही? योग्य आहे नदीत कचरा टाकणं आहे का नाही? नाही। मग तोच कचऱ्याची वेगळ्या पद्धतीने लावतात, तिथे जाळणे आपण योग्य आहे? मग तुम्ही दोन्ही गोष्ट करताय, कचरा टाकणे हे पण चुकीचं काम करताय आणि कचरा जाळणे हे पण चुकीचं काम करताय।